हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आजचा आपला ग्रामरचा टॉपिक आहे पुन्हा एकदा इनडेफिनेट प्रोनाउन्स. बरोबर. आपण गेल्या वेळेला त्याचा एक भाग बघितला होता, त्याचा दुसरा भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकदा आठवण करून देते, व्हिडिओ तुम्ही बघत असाल माझे तर आणि आवडत असतील तर प्लीज ते मला समजू द्यात आणि ते कशा प्रकारे माझ्यापर्यंत येईल किंवा मला समजेल तर एक छोटंसं फक्त लाईकचं बटन दाबायचं आहे. शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत, बाकीच्या मुलांनाही बघायला मिळतील. आणि सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा. अजूनही भरपूर व्ह्युअर्स आहेत की जे बघतायत व्हिडिओ पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर त्यांनासुद्धा विनंती की पटकन एक सबस्क्राईबचं बटन दाबा आणि व्हिडिओ बघत राहा. पटकन इनडेफिनेट प्रोनाउन्सना सुरू करूयात. तर हे आहेत इनडेफिनेट प्रोनाउन्स. ठीक आहे. समथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग आणि नथिंग. समथिंग म्हणजे काहीतरी, थोडंसं. एनिथिंग म्हणजे काहीही. आय लाईक एनिथिंग, मला काहीही गोष्टी आवडतात असं आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण त्याची व्यवस्थित उदाहरणं बघणारच आहोत. एव्हरीथिंग म्हणजे सगळं आणि नथिंग म्हणजे काहीच नाही. ठीक आहे. आता वन बाय वन आपण त्याची उदाहरणं बघूयात. आता सगळ्यात आधी आपण बघणार आहोत समथिंग. ठीक आहे. पहिलं वाक्य आहे आय हॅव समथिंग टू टेल यू. ठीक आहे. म्हणजेच काय, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आय वॉन्ट समथिंग टू ड्रिंक, आय एम थर्स्टी. मला तहान लागली आहे, मला काहीतरी प्यायला हवं आहे. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही जेव्हा कधी ट्रेकिंगला समजा जात असाल किंवा कुठे अगदी तुमच्या घरापासून स्टेशनपर्यंत वगैरे कधी चालत गेलात आणि ऊन असेल किंवा खूप चालल्यावर म्हणजे तहान लागते आपल्याला आणि बऱ्याचदा असं होतं की फक्त पाणी नको असतं, कधी कधी सरबत प्यावंसं वाटतं, कोल्ड्रिंक प्यावंसं वाटतं, काहीतरी प्यायला हवं आहे, अशी पण काही वेळेला आपल्यावर अवस्था आहे. ते खास करून जेव्हा आपण खूप जास्त चालतो तर त्यावेळेला तुम्ही हे वाक्य वापरू शकता. आय वॉन्ट समथिंग टू ड्रिंक, आय एम थर्स्टी. लेट्स गेट समथिंग टू ईट नाव. आता आपण काहीतरी खायला घेऊया. आता या समथिंगचा इथे सगळीकडे अर्थ काय होतो की आपण मेन्शन करत नाही आहोत इकडे की मला हाच पदार्थ, स्पेसिफिकच काही पदार्थ मला खायला हवं आहे किंवा मला स्पेसिफिकच काही प्यायला हवं आहे असं आपण इथे मेन्शन करत नाही आहोत. तर कारण आपण हे मेन्शन करत नाही आहोत त्याच्यामुळेच या प्रकारचे जे प्रोनाउन्स आहेत त्यांना म्हणतात इनडेफिनेट प्रोनाउन्स, कारण इथे डेफिनेट असं काहीच नाही आहे. ठीक आहे. एनिथिंग. यू कॅन अचीव एनिथिंग इफ यू टेक एफर्ट्स. तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्ही काहीही, तुम्हाला जे हवं ते अचीव करू शकता. मग ते तुम्हाला अभ्यासामध्ये काय पहिला दुसरा तिसरा नंबर काढायचा असेल तसं असू शकतं. खेळात तुम्हाला कोणत्या खेळात इंटरेस्ट असेल, तुम्ही कोणता खेळ खेळत असाल त्याच्या कॉम्पिटिशन्स जिंकायच्या असतील तर ते असू शकतं. डान्स कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला काही चांगलं अचीव करायचं असेल तर काहीही. सो इफ यू कॅन अचीव एनिथिंग. एनिथिंग म्हणजे पुन्हा काहीही. अगेन इथे स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्हाला पहिला नंबरच मिळवायचा आहे का दुसराच मिळवायचा आहे, असं काही याच्यात म्हटलेलं नाही आहे. यू कॅन अचीव एनिथिंग. ठीक आहे. यू आर वेलकम टू आस्क मी एनिथिंग ड्युरिंग द सेशन. आपलं सेशन सुरू असताना तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला जरूर विचारू शकता. आय डोंट थिंक एनिथिंग रॉंग इन दिस प्लॅन. तुम्ही समजा एखाद्या प्रोजेक्टवरती काम करत आहात किंवा अगदी तुम्हाला खेळतानासुद्धा बऱ्याचदा जेव्हा टीमचे खेळ असतात आणि तुमच्या 2 टीम्स असतात तेव्हा तुम्हाला अर्थात प्लॅन छोटे छोटे करावे लागतात की समोरच्या टीमला कसं हरवायचं, आपण कसं जिंकायचं. तर एखादा टीम लीडर असतो, मग आपण एकमेकांचे सजेशन्स घेतो की काय वाटतंय, कशा प्रकारे खेळलं पाहिजे. तर अशा वेळेला कोणी सजेशन दिलं तर तुम्ही हे म्हणू शकता आणि त्याचं तुम्हाला पटलं तर तुम्ही म्हणू शकता की आय डोंट सी एनिथिंग रॉंग इन दिस प्लॅन. एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही. ठीक आहे. द टीचर एक्सप्लेन एव्हरीथिंग क्लिअरली इन द क्लास. टीचरने सगळं काही, एखादा धडा असेल, कविता असेल, त्यातलं सगळं काही व्यवस्थित एक्सप्लेन केलं. एव्हरीथिंग वॉजंट क्लीन प्रॉपरली आफ्टर द इव्हेंट. एखादा इव्हेंट झाल्यावर कचरा झालेला असतो, तो प्रॉपरली व्यवस्थित जर क्लीन केला नसेल तर अशा वेळेला हे वाक्य वापरलं जाऊ शकतं. वाय डज एव्हरीथिंग सीम सो केऑटिक टुडे. आज सगळं इतकं केऑटिक, इतकं असं विखुरलेलं किंवा सगळा गडबड गोंधळ का बरं होतोय आज. नथिंग. देर वॉज नथिंग इंटरेस्टिंग ऑन द TV टू वॉच.
टी व्हीवर बघण्यासारखं चांगलं काहीच नव्हतं. नथिंग इज सो इम्पॉर्टंट किंवा नथिंग इज इम्पॉर्टंट दॅन युअर हेल्थ. तुमच्या आरोग्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असं दुसरं काहीही नाही. देअर इज नथिंग बेटर दॅन अ वॉर्म कप ऑफ टी ऑन अ रेनी डे. एखाद्या दिवशी पाऊस पडतोय आणि हातामध्ये छानसा चहाचा कप असणं ह्याच्यापेक्षा दुसरं सुख काहीच नाही. ठीक आहे. तर हे होते सगळे आपले हा होता अख्खा आपला व्हिडिओ. आपला आजचा टॉपिक इंडेफिनिट प्रोनाऊन. ह्याचे 2 व्हिडिओ आपण केले होते. दुसरा व्हिडिओसुद्धा झालेला आहे. तर हा व्हिडिओ जरूर बघा. थोडंसं म्हणजे खूप सारे टॉपिक्स आहेत एकाच टॉपिकच्या अंतर्गत. तर लक्षात ठेवायला थोडंसं स्ट्रगल होत असेल तर व्हिडिओ तुम्ही अर्थातच पुन्हा पुन्हा बघू शकता. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ह्या तिन्ही गोष्टी करायला विसरू नका. पुढच्या वेळेला नवीन ग्रामर कॉन्सेप्टसह पुन्हा भेटूयात. बाय बाय.